सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जून 2026 निर्जला एकादशी आलेली आहे. गुरुवार आहे आणि निर्जला एकादशी अशी संधी पुन्हा येणे नाही. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. उपवास झेपला तुम्हाला तर जरूर उपवास करायचा आहे. काही लोक कृष्ण पक्षातील येणारी एकादशी, शुक्ल पक्षातील येणारी एकादशी, महिन्यातल्या दोन्ही एकादशीचं व्रत करता, म्हणजे वर्षाच्या 24 एकादशीचं व्रत उपवास करता. काही लोक आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत उपवास करतात. ज्यांना उपवास झेपत असेल ना त्यांनी उपवास जरूर करा. ज्यांना नाही जमत, आधी केलेला आहे तुम्ही पण आता तुमच्या तब्येतीमुळे तुम्हाला नाही जमत, मग आपण सेवा तर करू शकतो. सेवा जरी केली ना तर उपवासाचं सुद्धा फळ तुमच्या पदरात पडणार आहे. तर उद्या सर्वांनी निर्जला एकादशीला गुरुवारी लवकर उठायचं आहे. महिलांनो, दादांनो, आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. उद्या तुळस तोडू नका. आपल्याला सेवेसाठी तुळस लागणार आहे. तुम्ही आजच तोडून ठेवली तरीही चालेल किंवा उद्या विकत आणा फुलवाल्या दादांकडून. उद्या तुळशीचं एखादं रोप लावायचं असेल महिलांनो, छान दिवस आहे, तुळशीचं रोप लावू शकता तुम्ही. पण सेवेसाठी तुळस आजच तोडून ठेवायची आहे. उद्या तुळशीला हात लावू नका. आता बरेचसे लोक म्हणतील, महिला म्हणतील, तुळशीला हात लावायचा नाही का? तर आपण सेवेसाठी आपण हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करण्यासाठी तुळशीला हात लावू शकतो. तर उद्या तुळशीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे तुम्हाला. तर महिलांनो, उद्या आंघोळीनंतर प्रथम देवघरात देवांची पूजा करून घ्या. तुम्ही जर देवांची पूजा करण्या अगोदर तुळशी मातेची सेवा करत असाल, पूजा करत असाल, तुम्ही तसंही करू शकता. तुळशी मातेला थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं आहे. उद्या तुळशीला पाणी अर्पण करू नका. एकादशीला तुळशी माऊलीचा उपवास असतो भगवान श्रीकृष्णांसाठी, भगवान श्री हरी विष्णूंसाठी. तर उद्या तुळशीला चमचाभर 2 चमचे दूध अर्पण करायचं आहे. चिमूटभर हळद तुम्हाला उजव्या हाताच्या चिमुटीत घ्यायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपा. तुमच्या मनातील इच्छा बोलून ती चिमूटभर हळद तुम्हाला तुळशी माऊलीच्या मुळाशी तिथं मातीत अर्पण करायची आहे. त्यावर हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. उद्या लहानशी तुळशीजवळ रांगोळी काढता आली तर आवर्जून एखादं स्वस्तिक अशी रांगोळी तुम्ही जशी दररोज काढत असाल तुळशीजवळ, उद्या छान रांगोळी काढा आणि दोन्ही वेळेला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा, अगदी जरा वेळ जरी चालला, पावसाचे दिवस आहे, हवेने वगैरे भिजत असेल, जेवढ्या वेळ चालेल तेवढ्या वेळ 2-4 थेंब तूप टाका आणि गाईच्या तुपाचा दिवा उद्या तुळशीजवळ जरूर लावा. आणि चिमूटभर हळद, चमचाभर दूध उद्या तुळशीला जरूर अर्पण करायचं आहे. एखादं रुपयाचं नाणं तुम्ही ठेवू शकता. दिवसभर राहू द्या. त्या नाण्याची पण हळदी, कुंकू, फुलं वाहून पूजा करा. नंतर ते नाणं संध्याकाळ होण्याच्या आत उचलून घ्यावं आणि आपल्या पाकिटात ठेवावं. दर एकादशीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा शुक्रवारी, गुरुवारी एकादशी आल्यावर तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते, बरकत येते. आपलं पाकिट किंवा आपली तिजोरी, आपलं घर कधीच पैशाविना राहत नाही. कायम पैशाला बरकत येते, पैशाला पैसा जोडला जातो आणि श्रीमंती येते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणून अशा पद्धतीने उद्या तुळशीमध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवा. आता 1 रुपयाचं नाणं नसेल तुमच्याकडं, जे असेल 5 रुपयाचं, 2 रुपयाचं, तेही तुम्ही ठेवू शकता. संध्याकाळी ते नाणं काढून घ्या आणि तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा. खर्च करू नका. ते पैसे साठवून दर एकादशीला तुम्ही असा रुपयाचा उपाय करून ते पैसे साठवून माता लक्ष्मीसाठी, भगवान श्री हरी विष्णूंसाठी एखादी वस्तू आपल्या देवघरासाठी तुम्ही विकत घेऊ शकता. यामुळे सुद्धा आपल्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून हे उपाय दर एकादशीला जरूर करू शकता तुम्ही. तर उद्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती, सर्वांच्याच घरात देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते. छान असा पंचामृताने किंवा गाईचं दूध येत असेल, पुडीचं येत असेल तरीही चालेल. तापवण्याच्या आधी थोडंसं काढून घ्या आणि चमच्याने भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान अभिषेक करायचा आहे.
आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. उद्या कुणाशी नाही बोललात ना तुम्ही सर्व चालेल, फक्त या मंत्रांचा जप करायचा आहे. उद्या कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. कुणी कितीही त्रास देत असेल, तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, तुम्हाला वाईट साईट बोलत असेल, त्याला प्रतिउत्तर करू नका. आपला देव आहे, बघत आहे. तुम्हाला कोणी त्रास देत असो किंवा नसो, उद्या मौन धरून घ्यायचं आहे सर्वांनी. फक्त आपला परमेश्वर आणि आपण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जेवढ्या वेळा मंत्र जपाल ना तेवढं 1000 पटीने आपल्याला सुवर्ण फळ मिळणार आहे. अशी संधी पुन्हा येणे नाही. सोन्यासारखा दिवस आहे, त्यात गुरुवार आहे. भगवान श्री हरी विष्णूंची जेवढी सेवा कराल ना भरभरून फळ मिळणार आहे. आपल्या 7 पिढ्यांना भरभरून सोन्यासारखं फळ मिळेल. आपल्या लेकरा बाळांना या जगात तरी कधीच कशाला कमी पडणार नाही. घरात अखंड लक्ष्मी नांदत राहते. एकादशीला जी व्यक्ती भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करते ना त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कायम भरभरून आशीर्वाद देत राहते आणि कधीच त्या व्यक्तीला सोडून, तिचा उंबरठा सोडून माता लक्ष्मी कुठंच जात नाही. स्थिर स्वरूपात आपल्या घरात अखंड वास करत असते. म्हणून उद्या भगवान श्री हरी विष्णूंची जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. देवांना अभिषेक करायचा आहे. देवघरात जेवढ्या तुमच्या मूर्ती आहे, छान असा दुधाने, पंचामृताने किंवा थोडीशी केशर असेल तुमच्याकडं तर केशर दुधात किंवा पाण्यात मिक्स करा. त्या केशरयुक्त दुधाने पाण्याने देवांना अभिषेक करा. नसेल चिमूटभर हळद टाका दुधात किंवा पाण्यात. त्या दुधाने किंवा पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर जेवढी तुळस असेल तुमच्याकडं तेवढी तुळस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळस बाळकृष्णांना अर्पण करायची आहे. किंवा तुमचं विष्णू सहस्त्रनामावली पाठ असेल तर विष्णू सहस्त्रनामावली पठण करत तुम्ही तुळशीचा अभिषेक उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर करायचा आहे. विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, आवर्जून तुळस अर्पण करा देवघरात. उद्या देवघरात एक अखंड दिवा महिलांनो लावून ठेवायचा आहे. दिवा स्वच्छ धुवून पुसून घ्या. तेलाचा असेल दुहेरी वाट टाका, तुपाचा असेल फुलवाट टाका. दिव्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. तुमची मनातली इच्छा बोलून देवांसमोर दिवा प्रज्वलित करा. अखंड दिवा लावून द्या, म्हणजे दिवस रात्र तरी चालेल एवढं तेल तूप टाकून ठेवायचं आहे. दिव्यात चिमूटभर हळद टाका, 2 लवंग टाका आणि 1 कापराचा लहानसा तुकडा टाका. खूप सुंदर अनुभव येतील, दैवी अनुभव यायला लागतील. घरात कितीही नकारात्मकता असू द्या, कुणाची नजरबाधा लागलेली असेल किंवा प्रगतीत अडचणी येत असतील, घरात शुभ मंगल गोष्टी घडत नसतील, तुमच्या मनाप्रमाणे काही घडून येत नसेल, मुलांना शिक्षण नोकरीत काही ना काही अडचणी येत असतील, तर उद्या निर्जला एकादशीला देवघरात देवांची छान अशी विधिवत पंचोपचार पूजा करा आणि देवांना तुळस अर्पण करून पिवळी फुलं अर्पण करा. गणपती बाप्पांना दुर्वा, लाल जास्वंद, छान अशी सर्व देवी देवतांची पूजा करायची आणि एक अखंड दिवा देवघरात लावून ठेवा आणि देवघरातल्या दिव्यात या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, तर जिथं नारायणांची सेवा होते ती सेवा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा माता लक्ष्मीची सेवा होते. महिलांनो, सकाळी किंवा संध्याकाळी शांततेत तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ओम श्रीम नमः मंत्र जपत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. खूप सुवर्ण योग आहे. उद्या जेवढी सेवा कराल ना त्याचं भरभरून फळ मिळेल. लक्ष्मी नारायणांची इतकी कृपा होणार आहे. देवघरात केळीचा नैवेद्य दाखवा, पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही, किंवा गूळ जरी घेतला, थोडासा गुळाचा जरी नैवेद्य दाखवला, नंतर लहान लेकरांमध्ये तो गूळ तुम्ही प्रसाद स्वरूप वाटू शकता. उद्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल ना तर आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. सकाळी सेवा करा किंवा 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता. बरोबर जाताना एक दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. तेलाचा न्या, तुपाचा न्या, पण दिवा बरोबर घेऊन जा.
थोडंसं पाण्यात चमचाभर दूध टाका, चिमूटभर साखर टाका, ते पाणीसुद्धा बरोबर घेऊन जा आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली जाताना बरोबर घेऊन जा. महिला, दादा, विद्यार्थी सर्वांनी ही सेवा करायची आहे. तुमची सेवा कधीच खाली जाणार नाही, भरभरून आशीर्वाद मिळेल. काही पितृदोषामुळे अडीअडचणी येत असतील तुमच्या आयुष्यात तर त्या अडचणीसुद्धा नष्ट होतील आणि पितृदेवता भरभरून आशीर्वाद देतील. असा हा उद्याचा निर्जला एकादशीचा दिवस आहे. तर उद्या सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जा आणि पाणी दूध अर्पण करा. एक दिवा तुमची इच्छा बोलून लावून द्यायचा आहे आणि एक गुळाचा खडा एखाद्या कागदावर किंवा तिथे एखादं पान सापडलं तुम्हाला पडलेलं पुसून घ्या, त्यावर एक गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे. मनातली इच्छा बोला. उद्या तुम्ही पिंपळाला स्पर्श करू शकता किंवा आपण शनिवारी पिंपळाला स्पर्श करतो. तुम्ही उद्या प्रदक्षिणा घालू शकता, 11 घाला, 21 घाला, पण पिंपळाजवळ उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः लक्ष्मीनारायणांचा मंत्र जी व्यक्ती पिंपळाखाली निर्जला एकादशीला मंत्र जपते, गुळाचा खडा अर्पण करते, दिवा लावून देते, पाणी अर्पण करते ना, त्या व्यक्तीच्या 7 पिढ्यांना तरी माता लक्ष्मी कधीच कशाला कमी पडू देत नाही. तिथं त्या कुटुंबाला कुठलाच पितृदोष उरत नाही. त्या व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची दिवस रात्र सोन्यासारखी प्रगती होत राहते. मग घरात मंगल गोष्टी घडून येतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय सर्व त्यांच्या मनासारखंच घडत असतं. म्हणून उद्या सर्वांनी पिंपळ पूजन जरूर करा आणि एक गुळाचा खडा ठेवून या तिथं. जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगळे खातील ना, तसा तसा तुमच्या 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. पितृदेवता इतके भरभरून आशीर्वाद देतील. त्याबरोबर लक्ष्मीनारायणांचा तर अखंड आशीर्वाद आपल्याला आहेच. सर्व इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण होतील असा उद्याचा दिवस. आता निर्जला एकादशीचा उपवास कसा करावा, तर काही व्यक्ती दिवस रात्र बिना जलाचा म्हणजे पाणी न पिता सुद्धा उपवास करतात. आता ज्यांना झेपेल, जे नेहमी करतात ते व्यक्ती बिना पाण्याचा सुद्धा उपवास करतात. काही लोक फराळाचं पदार्थ खाऊन उपवास करतात. तुम्हाला जसा झेपेल ना तसा हा निर्जला एकादशीचा उपवास करायचा आहे. आपले देव कधीच आपल्या लेकरांना त्रास होईल अशा गोष्टी घडू देत नाही. जेवढा उपवास जमेल ना तेवढा जरूर करा. नाही जमला तर सेवा तर करू शकतो आपण. तर निर्जला एकादशीचं व्रत करताना कुणाचीच निंदा नालस्ती करू नये. कुणाचा अपमान होईल, कुणामुळे आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू येतील, डोळ्यात पाण्याचे थेंब येतील असं तर कधीच वागू नये. आणि निर्जला एकादशीला या गोष्टींची काळजी सर्वांनी घ्यायची आहे, नाही तर मग वाईट परिणाम होतात. म्हणून निर्जला एकादशीचं व्रत आणि उपवास करताना या गोष्टी जरूर आवर्जून पाळायच्या आहे. घरात शांतता ठेवा. जेवढं लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपता येईल ना तेवढा मंत्र जपायचा आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही घरात किंवा बाहेर. या गोष्टींची सुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढं भरभरून फळ मिळणार आहे. महिलांनो, उद्या माता लक्ष्मीला लाल फुलं मिळाली तुम्हाला तर लाल फुलं किंवा एखादी वेणी जरूर अर्पण करायची आहे. छान दिवस आहे. उद्या हळदीचे जेवढे उपाय कराल ना घरात सोन्यासारखं सुख ऐश्वर्य खेचून येईल. उद्या उंबरठ्यावर सुद्धा थोडंसं हळदीचं लेपन जरूर करा. चमचाभर हळद घ्या, थोडंसं गोमूत्र टाका आणि छान असं हळदीचं लेपन करा. उंबरठ्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्याजवळ सुद्धा मुख्य दाराशी एक दिवा सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला जमलं तर जरूर लावा. नाही जमलं संध्याकाळी तरी लावा, पण नक्की उंबरठ्याबाहेर दिवा लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. आणि हळदीचे उपाय जरूर करा. उद्या आंघोळीच्या पाण्यात हळद टाका. तुळशी मातेच्या मुळाशी म्हणजे मातीवर आपण जी कुंडीत तुळस लावलेली आहे तिथं सुद्धा
चिमूटभर हळद तुमची इच्छा बोलून तिथं हळद अर्पण करा. देवांना अभिषेक करा, तेव्हा तुम्ही हळदीचा उपाय करू शकता. किंवा केशर असेल, केशरचा उपाय करा. त्याचबरोबर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. मुख्य दारावर तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं असेल, उद्याचा दिवस खूप सोन्यासारखा आहे. आपल्या मुख्य दरवाजावर सुद्धा एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक जरूर काढा. आपण गॅस ओटा धुवून स्वच्छ केलेला असेल तर तुम्ही गॅस ओट्याच्या भिंतीवर तिथं सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक काढू शकता. तुमच्या देवघराच्या भिंतीवर, देवघरावर, तुमची तिजोरी असेल तिथंही तुम्ही स्वस्तिक काढू शकता. मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही तर महिलांनो, मुलं जिथं बसलेले असतात आणि समोरच्या भिंतीवर त्यांची नजर पडते ना, तिथं सुद्धा एकादशीला एक स्वस्तिक काढावं हळदी कुंकवाने आणि त्यावर 2 किंवा 5 मोरपीस लावून द्यावे, चिटकवून द्यावे. जशी जशी मुलांची दृष्टी तिथं पडते ना, तर मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं, लक्ष केंद्रित होतं आणि मुलं खूप छान म्हणजे अभ्यासात प्रगती करतात. म्हणून उद्या एकादशीला मुलांच्या जिथं अभ्यास करताना त्या समोरच्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढा आणि थोडेसे मोरपीस त्या स्वस्तिकच्या वर नक्की चिटकवून द्या. अनुभव चांगले येतील तुम्हाला. त्याचबरोबर मुलं खूप त्रास देतात तर काय करायचं आहे, उद्या देवांना वाहिलेलं तुळशीचं पान संध्याकाळी उचलून घ्या आणि मुलांना प्रसाद स्वरूप जरी तुम्ही खायला दिलं ना, यामुळे सुद्धा मुलं खूप सुस्वभावी होतात. मुलांचा चिडचिडपणा, तापट स्वभाव असेल, ऐकत नाही, अभ्यासात लक्ष देत नाही, अशा गोष्टी सुद्धा मुलांच्या दूर होतात. मुलं खूप छान प्रगती करायला सुरुवात होतात. मुलांना सुद्धा प्रगतीत अडथळे येत असतील ते सुद्धा दूर होतील आणि मुलांची शिक्षण, नोकरी, प्रत्येक कामात मुलांना यश मिळेल. म्हणून आईने उद्या देवांना वाहिलेलं एक तुळशीचं पान मुलांना जरूर खायला द्या. व्हिडिओ आवडला असेल